नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। सध्याची परिस्थिती पाहता सरकारी शाळांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे। त्यातच सरकारी शाळांची कमतरता आहे। अपवादात्मक काही सरकारी शाळा सोडल्या तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही। या कारणाने पालक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये पाठवतात, परंतु खासगी शाळांमध्ये अत्यंत मनमानी कारभार चालतो। शाळेच्या फायद्यासाठी त्यांनी सांगेल त्या दुकानांमधून पुस्तके विकत घ्यावी लागतात। त्यांच्या दिलेल्या ठराविक शॉपमधून प्रत्येक वर्षी नवीन गणवेश घ्यावा लागतो आणि त्यातच शाळेच्या मनमानी कारभारानुसार डोनेशनच्या नावाखाली रजिस्ट्रेशन फी, परीक्षा फी, ॲडमिशन फी म्हणून अवाढव्य फी आकारली जाते। नाईलाजाने आई-वडील कर्ज काढून जीवाचे रान करून ते भरतात। हे थांबले पाहिजे। यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री साहेबांनी सरकारने पालकांचा व विद्यार्थ्यांचा शिक्षणाविषयी गांभीर्याने विचार करावा आणि हा जनहिताचा निर्णय राज्य सरकारने नक्कीच घ्यावा, अशी मागणी मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली अकोला शाखा जिल्हा अकोलातर्फे अकोला जिल्हाधिकारी आणि अकोला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। खाजगी शाळांनी कमीत कमी वार्षिक फी आकारावी। एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी वाढीव फी बंद करणे, प्रत्येक 5 वर्षांनी गणवेश बदली करण्याची नियमावली करावी। शाळेची पुस्तके कोणत्याही शॉपमधून घेण्याची पालकांना परवानगी द्यावी। फी भरली नाही म्हणून परीक्षेस बसू न देणाऱ्या शाळेवर योग्य ती कार्यवाही करावी। या व यासारख्या अनेक मागण्यांसह पालकांच्या मागण्या व समस्या सोडवाव्यात, जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीबातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकेल। प्रत्येकास शिक्षण मिळाल्यास नक्कीच आपल्या राज्याचे नाव देशातच नाही तर जगभरात उज्ज्वल होईल। त्यामुळे जनहिताचा हा निर्णय राज्य सरकारने नक्कीच घ्यावा, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे। गजानन भगत, महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी यांच्या मार्गदर्शनात अनुजा भोसले, विदर्भ उपाध्यक्ष, अलका डोंगरे, विदर्भ संघटक, रत्नप्रभा खराटे, विदर्भ उपसचिव, अध्यक्ष डॉक्टर शंकर शहाडे, सचिव डॉक्टर प्रियंका जाधव, डॉक्टर सुनील बोटे, उपाध्यक्ष डॉक्टर सुनीता बडे, उपसचिव डॉक्टर गजानन वावगे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, डॉक्टर मिनल कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी, मधुकर वावगे, रश्मी बहादूरकर, रामेश्वर तराडे, कुंदन जाधव, ॲडव्होकेट आकाश हिवराडे, गजानन पांडे, सारंग वायझाडे, श्याम जायले, मंजुश्री पंचांगे, रत्नकला भगत यांनी हे निवेदन दिले। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे। आज आम्ही मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली शाखा अकोला यांच्याकडून आपण जे खाजगी शाळेचे लाड आहेत ते सगळे बंद करण्यासाठी आपण दिलेला आहे। तळागाळातल्या सगळ्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि जी फी आडमा आकारलेली आहे त्या फी मध्ये गोरगरिबांच्या मुलांना सवलत मिळाली पाहिजे आणि प्रत्येक शाळेचे लिंक लागलेली आहे की त्यांच्या सांगितलेल्या दुकानातूनच कपडे घ्या, त्यांच्या सांगितलेल्या दुकानातूनच पुस्तकं घ्या। हे सगळे लाड बंद करण्यासाठी आपण आज जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा परिषदच्या CEO मॅडम यांना आपण निवेदन दिलेलं आहे। आता निवेदनामधून आम्हाला काय न्याय मिळतो ते आम्हाला बघायचं आहे।